हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। तर आमची चेहरे बघूनच तुम्हाला म्हणजे आयडिया ह्याचं तर काय नाही, ह्याला काय मम्मी पप्पा असेल ना तर त्याला कुठं पण चालतं। पण काल आम्ही स्कूलला गेलो होतो ना ऍडमिशन करायला, तर गेटमध्येच रडायला लागला, नाही मम्मा दमनच्या सिनियर मध्ये ऍडमिशन करी, ते नको। इतका रडला काल, बापरे खूप जास्त। आता जर म्हटलं ना की ऍडमिशन करायचं जायचंय तर लगेच चालू कलर रडायला, आता जायचं स्कूलमध्ये। आता तर नाटक करतो, पण काल खूप जास्त नीट बस नाही, काल खूप जास्त खरखर रडत होता। नाही पाठवत, त्यालाच वाटते की दमनच्या सिनियरच्या स्कूलमध्ये जावं, कारण तिथं ओळख झाली होती, फ्रेंड होते, सगळे होते। इतक्या दिवस त्याचं म्हणणं होतं मम्मा सगळ्यांचे बुक्स भेटले, मला का नाही बुक्स घ्यायला जायचं, कधी जायचं। त्याला माहीतच नव्हतं की त्याचं ऍडमिशन इथं करायचंच नाही। त्याला वाटलं की आम्ही इकडे भरूचला एक दिवस येणार आहे आणि माघारी जाणार आहे आणि डबल दमनला ऍडमिशन करायचं, असं इतकं म्हणजे इनोसेंट त्याचं, ते त्याला माहीतच नाही काय। तर आम्ही आज निघालो गावाकडे आणि कालचा दिवस इतका बेकार गेला ना। काल संध्याकाळी म्हणजे 6 वाजता तुफान वादळ वगैरे ती सुटलं होतं, तर मग त्यात लाईट गेली, ती डायरेक्ट आत्ता आले दुपारी 2 वाजता आले असेल, 1-1:30-2 वाजता आली, म्हणजे पूर्ण रात्रभर लाईट नव्हती। एक तरी कालच आम्ही आलो, कालचा दिवस इतका बोरिंग, म्हणजे असं करमतच नव्हतं, कसं तरी होत होतं। आणि त्यात आमच्या रूमचा हा इतका मोठा घोटाळा होऊन बसला की आधीची रूम बघितली ती तिथं ऑन द स्पॉट, म्हणजे घरी आलो ऑन द स्पॉट, म्हणजे रूमवरती आलो, रूमच आवडली नाही। आणि त्याच्यानंतर आता काय करायचं, 6 वाजलेपर्यंत म्हणजे 2-3 रूम बघितला, हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला। त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे, तर आता आज आम्ही निघालोय गावाला। अजिबात करमत नाहीये, तरी इथं म्हणजे एक आहे कोमल म्हणून आहे, एक फ्रेंड आहे, यूट्यूबवरूनच ओळख झाली होती तिची खरं तर, पण ती आहे म्हणून थोडं तरी म्हणजे हे नाही तर आम्हाला इतकं बेकार झालं असतं ना। तिची मुलगी, ती सगळेजण आहे, त्याच्यामुळे थोडा तरी टाइम म्हणजे चांगला गेला। हा त्यामुळे तर आता मी निघतोय, 11 वाजताची ट्रॅव्हल्स आहे, जेवण पण आम्ही बाहेरच करणार आहे। ये है ना, जब तुम प्रेग्नेंट थी तो मैं तुम्हारे पेट में तो देखो मैं ही निकला हूँ ना। तू है? हाँ, पेट में कौन निकला है? कौन है पेट में? फिर बता तो सही तू। अरे वो सोनोग्राफी का है, तू ही तो है। तर चला आता जायचं आहे, जेवण बाहेर करणार आहे, कारण की गॅस जोडलाय सकाळी, पण ती गॅस लाईन असल्यामुळे तो बरोबर चालत नाही। ये जो लड़के निकले कौन है तुम हो? नहीं मैं नहीं हो, कोई और होगी। तर चला आता जायचं आम्हाला, निघायचंय आणि बघू आता कसं होतंय। जरा गावाकडून जाऊन आलं ना की थोडंसं वाटेल बरं, एकदम अचानक इथं येऊन पडल्यासारखं, एकदम असं कुठेतरी असं वाटतंय। खूप जास्त बोर झालंय, म्हणजे चेहऱ्यावरूनच समजत असेल की किती नर्वस, किती काहीच करावंसं वाटत नाही ना, काही खावंसं वाटत नाही, इतक्यापर्यंतची परिस्थिती आहे। ह्याचं काही नाही, याला कुठे पण द्या, मम्मी पप्पा असले ना चालतं सगळीकडे, फक्त स्कूल दमनची पाहिजे आहे ना, सिनियरची, एमसी मॅमची का? आता कोणती टीचर आहे तुला सिनियरमध्ये, कोणती टीचर आहे आता? मरियम मॅम। तर त्याला आता हिथंच माहीत आहे, त्याला आता नेक्स्ट इयरला ना मरियम मॅम येणार होत्या टीचर, आणि आता इकडे आला। मम्मा नको पाठवू, जाने के लिए तो पैर ही रुक जाएंगे। लेन में स्टॉप, क्लीन में गो, पुतल गावाला भालूस मध्ये बोलणार बघा बघा बघा। चला ऋतू गावाला, मम्मा किती लांब आहे? अरे
तर सकाळच्या 12 वाजता आम्ही ट्रॅव्हल्समधून उतरलो आणि मग आम्ही आता रिक्षाने निघालो होतो स्वारगेटकडे, कारण तिथूनच मग बसेस मिळतात. आहे का नाही माहीत नाही, कारण की एक असते दुपारी 3 वाजता आणि नसेल तर मग ते असं बदलत जावं लागतं. आणि आधीच ना, म्हणजे मी याच्या आधी सुद्धा ह्या रोडने गेलेले आहे. मला खूप इरिटेट होतं या रस्त्याने, कारण पहिलं पण आम्ही एकदा पुणे आणि पुण्यातून मग घर असं आलो होतो, तर ते नको झालं होतं. त्यामुळे मग आज कसं होतंय ना काय माहीत नाही. मी त्यांना म्हटलं होतं की आपलं कार बुक करूयात, म्हणजे ती पण कसं लागतं ना की भरावी लागते, त्याला पण 2च माणसांना अशी घेऊन जात नाही, ते सुद्धा भरावे लागते. तर बघू आता काय होतंय. काय हिरमुसलाय असं वाटतंय, कुठे आणून टाकलाय ना, काय काय हिरमुसलाय. गावालाच तर चाललो आपण, चाललो का? तर आम्ही निघालोय आता, म्हणजे बसनं जाणार होतो एसटीनं, पण खूप वेळ जातो. तर मग आपण चालला पुण्याला गावा, म्हणजे हे गेलं, कार बुक केली तर तिने आता निघालोय. खाल्लं थोडंसं आणि एसटीच्या हवेनं सर्दी सगळं झालं. कारमध्ये जायचं आणि कारचा प्रवास सहन नाही होत मला तरी, म्हणजे उलटी येते. आता थोडं पुढे जाईपर्यंत उलट्या सुरू होणार. ते बसमध्ये ठीक होतं, पण मग बसमध्ये गर्दी खूप वाहते. आम्हाला दूर जायचं ना, तर इतकं नाही उभं राहू शकत. माळशिरसपर्यंत, पुण्यापासून माळशिरसपर्यंत उभा राहावं लागतं त्या बसेसमध्ये, जागा नसतं आहे ना. रुद्राचं तर फर्स्ट टाइम हे असलं काही तर चालू आहे. व्हिडिओ सुरू केल्यावर तर खुश होतो, आता बंद केला की असा नर्वस होऊन बसेल, आहे का नाही. अवघड आहे प्रवास करणं, म्हणजे ना सगळ्यात जास्त अवघड काम आहे प्रवासाचं. आवडला गाडीचं काय झालं पण? बापरे, 12 वाजल्यापासून आपण इकडं तिकडं हिंडतोय नुसतं, 1 तास झाला. काय होतंय रे? उलट्या होत आहेत सगळ्या बसमध्ये, उलटी करून दिली. कधी नव्हे ते गरमी इतकी आहे ना, त्याच्यामुळे हवा चालत नाहीये. घाटातून वर निघेपर्यंत तर असं नुसतं आतमधून श्वास अटकायला गती होत होत्या. आणि कसा झालाय ह्याच्यामुळे मी कधीच म्हणजे जात नाही कुठे, प्रवासच नको वाटतो. जास्ती लांब तर नको. आता काल आम्ही 8 वाजता घरातून निघलोय आणि आत्ता वाजलं दुपारची 3. अजून फलटण जायचं आहे, तिथून दुसरी बस पकडायची आहे, मग माळशिरस, मग तिथून काय तर दुसऱ्या गाडीनं मग घर. खूप जास्त वेळ जाणार, संध्याकाळ रात्र होऊन जाईल. 24 तास म्हटलं की खूप जास्त होते ना. कसं झालं पोरगं माझं स्वयंपाक, सगळे उलटी करून दिली, कपडे चेंज केले. आता इथं बसून पण कसं आतमधून नसे होते, म्हणून मी कधीच प्रवास करत नाही. नकोच वाटतं प्रवास करायला, है ना बाबू. आजीच्या घरी जाणं नाही वाटत, गाडीत नाही बस वाटत. कसा झाला आता, कधी पोचतो घरी. तर दुपारी 3:30 वाजता आम्ही ना फलटणच्या बस स्टँडवरती आलो होतो आणि जिथे थांबेल तिथं आम्ही काही ना काही थंड ज्यूस म्हणा, काही ना काही थंड प्यायचा प्रयत्न करत होतो, कारण इतकं ऊन आहे ना की काही ना काही थंड पिलंच पाहिजे, नाही तर मग काही खरं नाही. आमचं गाव एवढं आळवणी पडतंय ना की बसेस सुद्धा मिळत नाही. किती उशिराने आम्हाला एसटी भेटली माहिती आहे. त्याच्यानंतर आम्हाला ना, म्हणजे आमच्या जिथं म्हणजे माळशिरसलाच यायला आम्हाला रात्र झाली होती, 6:30-7 वाजत आले होते. आणि आता इथून अजून आमचा साधारणतः अर्ध्या तासाचा रोड आहे, म्हणजे 8 पकडून चालायचं. आणि आमच्या इकडे बघा सगळीकडे नुसतं ऊन भकास, अजिबात कुठे हिरवाई नाही ना, काही नाही. इथं आलं ना उलटं जास्त जसं कसं तरी होतं. आधीच आपल्याला तिकडं कसं तरी होत होतं आणि इथं आल्यानंतर ना जास्तीच कसं तरी होतं. तर असं बघा आता इकडचा एरिया पूर्ण नुसतं माळरान, काही सुद्धा हिरवं नाही ना, काही नाही. तर आता आम्हाला पोचताना 8 वाजणारच आहेत, म्हणजे आत्ताच इतका अंधार झालाय ना. तसा उन्हाळ्यामध्ये थोडा लेट अंधार होतो, तरी सुद्धा भरपूर अंधार झालेला होता. म्हणजे काल रात्री आम्ही 8ला निघलोय आणि आज 8ला, म्हणजे एकूण आमचा 24 तासाचा प्रवास होता. ट्रॅव्हल्सचा तर खूप छान असतो, पण एसटी म्हटलं की नाही की नकोच वाटतं. आणि पुण्यापासून पुढे म्हणजे पुण्यालाच आम्ही बघा किती वाजता उतरलो होतो, 12 वाजता, आणि संध्याकाळी आम्हाला 8 वाजले घरी यायला. म्हणजे किती रस्ता लांब आहे ना, खूप जास्त लांब आहे. त्याच्यामुळे मला खूप कंटाळा येतो प्रवासाचा, पण ठीक आहे.
तर चला आता आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.